देवाच्या भक्तीला बसतो आणि म्हणून या सोळ्या भावनेला संतप्त झालेल्या या धनसम्राट नरसिंहानं पूर्वजाच्या वनाचा सोडा घेण्यासाठी आणि ज्या कुलात मी जन्माला आलो त्याच माझ्या कुलाच्या उत्कर्षासाठी काही वेळा देवतांवर आक्रमण केलं, पण नाही ज्यावेळी देवतांवर स्वारी करण्यासाठी मी तर पडतो त्यावेळी आमच्या मध्ये पडलं नाही. भक्ताने फक्त अपयश होतो, पण त्या अपयशानं खचून न जाता आम्ही आमच्या नेत्रासमोर आशेचा किरण ठेवला आणि तो आशेचा किरण कोणता असेल तर आपल्या जवळ शक्ती आहे, होय सामर्थ्य, आपल्या बाहुबलात पराक्रम आहे, पण एवढं असूनही त्याचा काहीच उपयोग नाही. तर याच्या बरोबरच हवे आहे ते भक्ती तत्वाची जोड आणि म्हणून आम्ही भक्ती मार्ग आचरणात आणला. या विश्वाची उत्पत्ती करते देवता मंदिरांची यांची एकनिष्ठतेला भक्ती करण्यासाठी आम्ही तत्पर ठरलो. हा म्हणजे देव आमच्या भक्तीवर प्रसन्न झाला आणि त्या देवाच्या मुखावरचे शब्द बाहेर पडले. हे माझ्या प्रिय भक्ता दुसरा तुला का हवा असेल ते मागून घे. त्याच वेळी मी देवाला म्हणालो, हे माझ्या देवा, जर का तुझ्या भक्ताला तुला जायचं नसेल तर फक्त आणि फक्त अजिंक्याने परत्वाचं वरदान दे. हा म्हणता देवाच्या मुखावरले तथाच तो एक शब्द बाहेर पडले. शब्द ऐकताच आम्हाला देखील समाधान वाटलं, पण एकाएकी मध्यंतरी लंगडा शब्द आणि तो कोण कारणास्तव असेल तर या विश्वाच्या खाली जो प्राणी मात्र जन्माला आला या प्रत्येकाचा अंदाज ठरलेला आहे. त्यातून तुला जरी कामी वरदान दिलं असतं तरी सुद्धा तुझा सुद्धा मृत्यू वाटला. देवाला माझा मृत्यांक काढला, माझा मृत्यांक मोठा किरीला ठेवला असेल तर होय या खेळा विश्वाच्या ठाई ज्यावेळी एखादी अति महाकाय शक्ती निर्माण होती आणि त्याच शक्तीच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या त्या एका श्वासापासून या दूषणाचा मृत्यू नाही, असं काही होणार नाही. माझा मृत्यू काही जन्माला येणार नाही. याच वेळी हीच ती सुवर्ण संधी, यावेळी मी वरदान प्राप्त करून घेतलंय. माझ्या वरदानाची प्रचिती घेण्यासाठी आणि पूर्वजांच्या पदाचा सोड घेण्यासाठी आशीर्वाद द्यायला शंभर समाधान
समोर आली असेल आणि त्या व्यक्तीनं तुझं नाव विचारलं काय तो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी नाव आहे आणि नावाशिवाय या विश्वात त्याची ओळख नाहीये प्रत्येकाला नावाला ठरलेलं आहे मला नावाला एखाद्या व्यक्तीला जर प्रतिकार केला असेल तर त्या व्यक्तीला प्रतिकार साऱ्या गोष्टी शक्ती सामर्थ्यानं आत्मसात होत नाही एखादं शस्त्र आपल्या हाती असलं पण माझा शस्त्र आहे तुम्ही याला तू सहाय्य करायला लागलाय आणि याला सहाय्य केल्यानंतर ठेवला नाही आणि तुझा सुद्धा मृत्यू आहे मला सुद्धा मरण आहे मला सुद्धा मरण आहे तुझा मृत्यू जगाच्या आनंदाने जगाच्या आनंदाने माझा मरण आणि तो कोणत्या दरम्यान केला आहे ज्यावेळी प्रतिभाकार होईल तुझ्याप्रमाणे प्रतिभाकार निर्माण होईल त्याच्या कमी तुझा शेवट प्रतिभाकार निर्माण होईल माझ्यासारखा भाषा ज्यावेळी निर्माण होईल
मृत्यूने माझा या त्रैतलाची घर करतोय ते कशासाठी पण असेल तर सजनांचा उद्धार आणि दुष्टांचा विनाश याच्यासाठी एक तरी माझी भाकर हो. नारायण नारायण बोलता बोलता जेव्हा पाताळगोरापर्यंत आलो त्याचा धागा बघता असंच करावं. पाताळगोराचा अधिपती दुष्यंत आपल्या आसनाचं असलेलं असते आणि बरेच दिवस झाले मला आगावायला कुठे जागाच मिळाली नाही. तिथं आलोय खरा म्हटल्यानंतर निमित्ताला जागा आहे. आपण फक्त प्रयत्न करायला हवे. पाहुयात ते काय करताय नारायण वेदांताचे तत्व आणि महत्त्व जाणारे सत्याचा जगोद्धारक त्रैलोक्य वर्णपुरुष नारद भावने तुमचा मान सन्मान योग्यता आणि प्रतिष्ठा जाणो आज अनुसंधान कुशल नतमस्तक होतो. लवकर मानसी कोण शब्दात उसावाटे बाहेर पडले लवकर मानसी अरे असं कसं तुमचा मान ठेविलो जन्माची रीत झालो आशीर्वाद देणारा काय म्हणाला लवकर मानसी मी तर तुमच्या भावात नाही. अरे किती दिवस किती दिवस म्हणजे हे असं कधी ना कधी तुला सोडायचं ते नाही. स्वतःच आहे. त्याला स्वतःच आहे म्हणायला सवय. हे माझ्या पूर्वजांचे अधिकार माझा आहे. या भ्रमात तू राहू नको. म्हणायचं नाही तो. या भ्रमात कोणीच राहू नको. या भ्रमाचा भोपळा जेव्हा फुटेल आहो. समजणार सरे. नारद बापरे, काय झालं मला सांगा हो, तुम्ही म्हणाला हा म्हणजे भ्रम आहे. हो अहो, हे पाताळ लोणाचं साम्राज्य हे माझ्या पूर्वजांचं आहे. हेच म्हणतो. म्हणून मी म्हणालो आमच्या अरे तुझ्या पश्चात किंवा तुझ्या तू असताना कुणीतरी वाड्यात निर्माण झाला आणि त्याला स्वतः सामर्थ्यानं हे तुझ्याकडून काढून घेतलं काय? त्याला सांगा होणार मी असताना मी तुला असा आशीर्वाद करतो. नाविलाल, पाय सुटतो. होतामणी, त्याच्यावर मृत्यूलोक, आणि त्याच्यावर स्वर्ग साम्राज्य तू एकदा स्वर्गात गे. एवढा चांगला आशीर्वाद सुंदर तेज प्रथमता म्हणाला तू वर जाशील, आता म्हणाला तू स्वर्गात जाशील. हो. नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे तरी काय? तुला हित करायचं हित. हित? अरे स्वर्ग मृत्यूने बांधणार. हं, या त्रैतलात हं. माझी भ्रमंती आहे आणि या त्रैतलातून तू अधिपती झालास की माझ्या मनात समाधान काय आहे. म्हणतो? तुला आशीर्वाद दिला. हे पाताळ कोण असतं? तर या त्रिकोणाचा सम्राट हा दुष्यंत आपली इच्छा आहे. शब्द ऐकले समाधान. नारायण या. काय? हे चित्रगुप्त. अरे तू मला असं वेगळा दिसला, वेगळा. मी चित्र म्हणणार नाही, वेगळा दिसला. म्हणून म्हणलं हे चित्र तू नाही. म्हणजे याला पाहिलं आश्चर्य निर्माण झालं. आश्चर्य. अरे तुझ्याकडे येतात काय साम्य आहे ते तरी मला सांग. अरे तू न्या, हा न्या. म्हणून म्हणलं हे चित्र काय? हा कुणी सामान्य आहे. असामान्य आहे. असामान्य आहे. अगदी दुर्दैवानामध्ये शुद्धावतारी हो. काय काय याचं कौतुक आहे? त्यांचा मानस म्हणून असामान्य. अरे, अरे तू म्हणतोस हा असामान्य आहे. हो. तू म्हणतो याचं कर्तृत्व काय? कर्तृत्व दाखवायचं आहे कोण? काय? अर्थ आहे कुठं? अरे मी आहे तो ब्रह्मचारी आणि ब्रह्मचारीचं लक्षण आहे ते. त्याला शेगी असं म्हणतात. त्याला शेगी म्हणतो. तुम्हाला शेगी आहे. आमचं असं काय सुळसुळीत आहे, सुळसुळीत. तुला सांगू हो. अरे तू आहे तो कर्मयोगी. म्हणजे कर्म करत राहणार. या मायामाच्या घडते तू गुरफटलाय. मी तसं नाही आहे. माझ्या मनातील वैभव ऐसावं म्हणून मला अद्वैताचा अनुभव आहे. म्हणून मी आहे तो ब्रह्मचारी आणि तू आहे तो कर्मचारी. म्हणजे तुम्ही कर्मचारी आणि
खाली कर्मचारी हा. मग तुझ्या हे काय अरे याला ब्रह्मविद्या म्हणतात ब्रह्मविद्या. ही नारायण नामाची टिप्पणी. किती हा ब्रह्मविद्या हा? घेऊन हा. मी भगवंताचं नामस्मरण जातो का हा. आणि त्यावेळी हा. या दोघांची बळ असतात. हो हा. असं एवढं आपल्याला काय करायचं? काय तुला समजणारही नाही विचारही करू नको. काय? काय सांगणार तुमचं नाव माझं नाव अरे माझं नाव नारायण. नारद अरे नारद मे नारद. नारद हा. बरं. अरे हा कशासाठी निर्माण केला कारण आहे. हो. या दूषणाला सहाय्य व्हावं या उदाहरणातून याला जन्माला घातलेला. हा तुला समजण्यासाठी पण ते तुला एकट्याला काही जमत नाही. नमस्कार संत बांधव. जे एक असताना लवकरात लवकर साध्य होत नाही हा ते दोन असताना साध्य करता येतो. म्हणजे तुला दुसरा हात नाहीये असतात पण ते मला मिळवायचं आहे हा. ना ते मिळवण्यासाठी एकटाच आहे. हा, हा. त्याच्या सहाय्या करता माझं माझं नाही. नाही. म्हणजे तू कमी म्हणतो. कोणी म्हणत नाही. हा. एकट्याला जरा विलंब लागणार आहे. हा. ते लवकर मिळवायचं आहे. तेच ते. तेच ते घ्यावं. म्हणजे काय काही साध्य होत नाही म्हणून मी लावलं. साध्य लागणार आहे. साध्य करू शकतो का? मी तुला जो मार्ग सांगितला होता त्याचं अनुकरण केलंस की नाही म्हणजे तो ऐकण्यासाठी आला. हा. अरे मार्ग मी सांगितला होता उपकार मी केले. काय करू? माझ्यावर उपकार केला. हे बरोबर आहे. तुम्हाला ज्ञान होतं म्हणून मार्ग मला सूचित केला. हे मात्र बरोबर. तुम्ही फक्त सूचित केला अचानक मी आणलं. हो, हो. हा, घेणाऱ्याची सुद्धा तेवढी कुवत लागते हा. तेवढी विद्वत्ता लागते आणि तुझ्या अंगी ती विद्वत्ता आहे म्हणून कदाचित हे असं बोलतो कोण बोल ऐकायचं काय का? काय दिलं का देवानं ऐका. हा. या दुसऱ्याला भक्ती मार्गाच्या झालेला. वा. मी भक्ती केली. मी सांगितलं कुणाची केली? कुणाची? कुणाची केली? तुमची अरे नाव. वा, वा, वा. म्हणजे ब्रह्मदेव यांची यांची मी भक्ती केली. भक्ती केलीस? देवाला विलंबच लावला नाही. हा. माझ्या भक्तीवर प्रसन्न झाला. देवाला विलंब लागला नाही. प्रसन्न झाला देव. हा. आणि देवाने मला काय काय दिलं काय दिलं? काय दिलं अजिंक्य आणि महत्त्वाचा बताव. अरे वा 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 अजिंक्य अमर हा दुष्यंत झाला. म्हणजे तू या विश्वात मरणार नाही मरायचं नाही. अरे, हे कसं काय शक्य आहे या विश्वात जो जो प्राणीमात्र जन्माला आला तो एक ना एक दिवस मरतो. देवेंद्रांच्या बाबतीत माझ्या नव्हे. आणि तू सुद्धा एक ना एक दिवस या! मरणार. तुमच्या माझ्या मरणावर मरणाच्या मरणाच्या. अरे तो सृष्टीचा नियम आहे तो मृत्यू हे आता सत्य आहे आणि ते चालते प्रत्येकाला स्वीकारलंच पाहिजे. नारायण माऊली तुमच्या भंडार जीवन रास्त देवता असते. भक्ताला भेटावी अन्न काही ना काहीतरी राखून ठेवतात. त्याचप्रमाणे देवाला जरी का मला वरदान दिलं असलं तरी सुद्धा माझा मृत्यांगार घातला. आणि तो कोणत्या रीतीने असेल कोणत्या करणं सगळ्या विश्वासात नाही. तर एखादी अतिमहाकाय शक्ती निर्माण होईल आणि त्या शक्तीच्या आणि माझ्या संघर्षात याच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या दीर्घ श्वासापासून अरे तुझ्या मला बदल आहे. असं काय होणार नाही. साधा बरं होऊन जाईल ना शक्य आहे. तेव्हा सगळं याच्या मुली कधी घडलं? याच्या मुला घडलं? हे मिळविला. पण याची प्रसिद्धी काय घेतली? प्रचिती घ्यायची नाही. पण नारद माऊली हा. आजपर्यंत वेळोवेळी पदोपदी आम्हाला मार्ग सूचित करण्यासाठी आमचा ठरला. मग या क्षणी सुद्धा एखादा योग्य मार्ग आपण आम्हाला सुचवला. आणि सुसंधी. कोणती? अरे उज्जैनी नरेश हा. राजा चंद्रसेन चंद्रसेन. शिवयाग करतोय शिवाय. तो शिवाय संपत झाला. हा. तुम्ही दोघे मेला. येय! विमाईनगर सागाव हेतून माझ्या रंगभूषेसाठी आणि वेशभूषेसाठी हे बहुमत पाठवून गेले. विमाईनगर सागाव याचे आभार मानून हा विशिष्ट आनंद स्वीकार आनंद महाकाळ मखाला विचार. त्याचा माया नाचाचा करत आहे. तो शिवाय बंद करो पती. शिवाय आता विश्वास करो पती. निघालो, आलो, 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 आलो.
नाट्यशो विक्रांत गायचोर यांनी माझ्याकडे गौरव केलाय. विक्रांत गायचोर यांचे दिवाळा बनवतोय आणि माझ्या वारसेकरी सर्व नाट्य मंडळातर्फे या बक्षिसाचा मी स्वीकार करतो. नारायण नारायण देवा फार म्हणून दान म्हणून इथं आलो असतो तर या दुसऱ्याच्या अंतरामी अशा तरी विचार आहेत. या विचारांना मंडित झालाय आणि म्हणून अहंकार होऊन गेलाय याची जाणीव मला झाली नसते. देवा हे क्षणाधार मी कलनाट्य रचिलं करता करता बैस या नाट्याच्या उभी करून तुला काय साध्य करायचंय हे तुझा तू जाणतोयस. मला मात्र निमित्त केलेस आणि अशाच नाट्यज्ञासाठी तू मला प्रेरित केलेस. मग देवा या माझ्या नाट्यात तुला घरातून धावणे आणि अखंड ब्रह्मांडाला एकत्व जोडणे. तो म्हणजे या विश्वात सत्य काय आणि असत्य काय. या विश्वात सत्य काय असते तर ते ब्रह्म सत्य जग मिथ्या देव ब्रह्म आपला ब्रह्म सत्य असून जग मिथ्या आहे आणि म्हणून ब्रह्म जीवाशी निगडत आहे. या सर्व सत्याचा साक्षात्कार देवा अखंडपणे मात्र घडते. ही तुझ्या ठिकाणी विश्राम श्रीराम गायचोर कैलासी विश्राम सीताराम गायचोर यांच्या स्मरणार्थ कुमारी संतोषी विश्राम गायचोर हीच कडून माझ्याकडे गौरव करण्यासाठी हे बोंबो 100 रुपयाचे बसवले. कैलासी विश्राम सीताराम गायचोर यांच्या आत्म्याची शांती लाभो अशी ईश्वराने प्रार्थना करून या बोंबो बक्षाचा मी स्वीकार करतो.
आता